2016 नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मालिका जिंकायची सुवर्ण संधी आहे। सध्या सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे। पहिला T20 सामना भारताने 9 विकेट्स राखून जिंकला होता। ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात 141 धावा केल्या आणि त्यानंतर भारताने तो स्कोर 14 चेंडू शिल्लक ठेवून आणि 9 विकेट्स राखून जिंकला। ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2020 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेटमध्ये बाद झाले, तर आपण बघू शकतो की भारताने उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्याचबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण करून ऑस्ट्रेलियाला बाद करण्यात ते यशस्वी झाले। तर भारताने तो पहिला T20 जिंकला आहे, 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आता दुसरा T20 सामना जो रविवारी म्हणजेच 7 जानेवारी 2024 रोजी डॉक्टर DY पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल। जर भारताने तो सामना देखील जिंकला तर 2016 नंतर पहिल्यांदाच भारत ऑस्ट्रेलियाला T20 मालिकेत हरवायला यशस्वी होणार आहेत। तर बघूया दुसऱ्या T20 सामन्यात काय होतं ते। तर त्यापूर्वी आपण बघूया की कुठल्या खेळाडूंवर त्या सामन्यापूर्वी आपल्याला लक्ष ठेवायची गरज आहे। तर भारतासाठी मला असं वाटतं तितास साधू आणि शेफाली वर्मा यांच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल। ह्या दोघी 19 वर्षांच्या खेळाडू आहेत। तितास साधू पश्चिम बंगालकडनं आपलं डोमेस्टिक क्रिकेट खेळते, शेफाली वर्मा हरियाणाकडनं आपलं डोमेस्टिक क्रिकेट खेळते, परंतु भारतासाठी या दोघींचं योगदान अत्यंत उत्कृष्ट राहिलं आहे। तितास साधू केवळ आपला 5वा T20 सामना खेळताना तिने आपले करिअर बेस्ट फिगर्स रेकॉर्ड केले। पहिल्या T20 सामन्यामध्ये तिने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या आणि तिचे करिअर बेस्ट फिगर्स रेकॉर्ड केले। नवीन चेंडूने तिने चांगली गोलंदाजी केलीच पॉवर प्लेच्या, त्याचबरोबर तिने डेथ ओव्हर्समध्ये सुंदर प्रदर्शन करून भारताला एक चांगले योगदान करून दिले पहिल्या T20मध्ये। नंतर शेफाली वर्माचं जर आपण बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिला संघात जागा मिळाली नव्हती, परंतु या T20 सामन्यात तिला ओपनिंग करायला मिळालं, जे ती नेहमीच करत आली आहे भारतासाठी आणि तिने 64 धावांची नाबाद खेळी करून भारताला ती मॅच जिंकायला मदत केली। स्मृती मानधनाबरोबर 137 धावांची तिने भागीदारी केली ओपनिंग विकेटसाठी आणि भारताला तो लक्ष्य साध्य करायला मदत केले। तर शेफाली वर्मा आणि तितास साधू यांच्यावर आपलं लक्ष असेल। त्याचबरोबर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडनं आपण पुन्हा एकदा फिबी लिचफील्ड हिच्यावर नजर ठेवायला पाहिजे। 20 वर्षाची ही खेळाडू आहे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे। एक दिवसीय सामन्यांमध्ये तर आपण बघितलंच तिने काय पराक्रम घडवून आणलेले, परंतु T20 क्रिकेटमध्ये जेव्हा तिला 6व्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवले, एक दिवसीय सामन्यांमध्ये ती ओपनिंग करत होती, परंतु T20मध्ये जेव्हा तिला मिडल ऑर्डरमध्ये पाठवले तेव्हा देखील तिने तिचा एक दिवसीय क्रिकेटचा फॉर्म कायम ठेवला। 49 धावा केल्या आणि एलिस पेरीबरोबर 86 धावांची भागीदारी तिने त्या पहिल्या T20मध्ये केली। तर फिबी लिचफील्ड बरोबर एलिस पेरी हिच्यावर देखील आपण नजर ठेवू शकतो। एलिस पेरी ही एक लेजेंडरी ऑलराऊंडर आहे ऑस्ट्रेलियासाठी। तिचा 300वा आंतरराष्ट्रीय सामना ती खेळेल जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामना खेळायला उतरतील एकमेकांसमोर। तर एलिस पेरी जिने पहिल्या T20 सामन्यात 30 चेंडूत 37 धावा केल्या होत्या आणि फिबी लिचफील्ड बरोबर 86 धावांची भागीदारी केली होती, तिच्यावर देखील नजर असेल। त्या सामन्यात आपल्याला लक्षात असेल की पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा पेरीने तिचा पूर्ण अनुभव वापरला, एका स्पंजसारखं सगळं प्रेशर अब्झॉर्ब केलं आणि एक उत्तम खेळी करून ऑस्ट्रेलियाला ते 140 धावांच्या टार्गेटपर्यंत नेण्याचे काम पेरी आणि लिचफील्ड यांनी केलं। तर भारतासाठी तितास साधू आणि शेफाली वर्मा, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासाठी फिबी लिचफील्ड आणि एलिस पेरी यांच्यावर आपलं नजर असेल। तर पुढे आपण बघूया की खेळपट्टी DY पाटील स्टेडियमवर कशी असेल। पहिल्या सामन्याप्रमाणेच मला असं वाटतं खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असेल। बॅटिंग फ्रेंडली कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला बघायला मिळतील। त्याचबरोबर मला असं वाटतं ड्यूचा रोल खूप इम्पॉर्टंट असणार आहे। पहिल्या सामन्यात आपण बघितलं असेल की दुसऱ्या इनिंग्समध्ये मैदानावर आपल्याला बऱ्यापैकी दिसत होतं, त्यामुळे गोलंदाजांना बॉल ग्रिप करणं अवघड गेलं, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणे सुद्धा अवघड गेलं, ज्याच्यामुळे फलंदाजांना मदत झाली आणि फलंदाजी करणे बरेच सोपं गेलं। तर मला असं वाटतं नाणेफेक जिंकणारी कर्णधार पहिले गोलंदाजी करायचाच निर्णय करेल। तिला दुसऱ्या इनिंग्समध्ये गोलंदाजी करायची नसेल म्हणून ती पहिल्या इनिंग्समध्ये गोलंदाजी करायचा निर्णय घेऊ शकते। तर बघूया दुसऱ्या T20 सामन्यात जो भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे डॉक्टर DY पाटील स्टेडियममध्ये, तिथे काय होतं। पुन्हा एकदा मी तुम्हाला लक्षात आणून देते, जर भारताने हा दुसरा T20 सामना जिंकला तर 2016 नंतर पहिल्यांदाच भारत ऑस्ट्रेलियाला T20 मालिकेत हरवेल। तर तुम्ही नक्कीच डॉक्टर DY पाटील स्टेडियमवर जा, संध्याकाळी 7 वाजता हा सामना खेळला जाईल, तर नक्की तुम्ही तिथे जा आणि मॅच एन्जॉय करा।